नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातामागे सुनियोजित कट असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. अजित पवारांच्या अपघातापूर्वी घडलेल्या घटनांमुळे संशय असल्याचं संजय राऊत म्हणाले. फडणवीस यांनी रोहित पवारांनी सांगितलेल्या मुद्द्यांची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुण्यात भाजपच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांचे 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलंय. भाजपानं पुण्यातील एकूण 61 कार्यकर्त्यांचं निलंबन केलंय. या कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्याकडून या सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीविरोधात अश्लील आणि भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या अंजली भारती यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर 3 वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. पोलिसांकडून जी कायदेशीर कारवाई अपेक्षित आहे ती केली जाणार असल्याचं नागपूर परिक्षेत्राचे विशेष महापोलीस निरीक्षकांनी सांगितलं. जालना शहरात 11 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येते. यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. एकूण 156 पोलीस शिपाई पदांसाठी ही भरती होतीये. त्यासाठी तब्बल 9,745 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. हिंगोलीमध्ये 64 पदांसाठी पोलीस भरतीसाठी संत नामदेव कवायत मैदानावर मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 13,000 विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज केले. ही भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पारदर्शक पद्धतीने पार पडते. गडचिरोलीच्या मुलचेरा गावात मेटा स्टील इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावित पोलाद प्रकल्पाला गावकऱ्यांनी एकत्रित तीव्र विरोध दर्शवलाय. विशेष म्हणजे या संदर्भात संमती दर्शनासाठी सरपंचांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर घेतलेल्या विशेष ग्रामसभेवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकलाय. भिवंडीतील मुख्य बाजारपेठेतील एका दुकानात कपडे खरेदीच्या बहाण्याने आलेल्या अज्ञात चोरट्याने 21,000 रुपये किमतीचा मोबाईल लंपास केलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून निजामपूर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. हिंगोली शहरात एका कार नाल्यात कोसळल्याने भीषण अपघात घडलाय. अपघातादरम्यान 10 फूट खोल नाल्यात ही कार कोसळत असताना मध्येच अडकल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. या कार मधील दोघांचा जीवही वाचलाय. जळगावमधील बोरावल परिसरात एका तरुण शेतकऱ्यावर केळी बागेत काम करत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात शेतकरी गणेश देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मधमाशांनी हल्ला करताच ते बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपी अशोक आंबोरेने एका वृद्धेचा गळा दाबून 7.5 तोळ्यांचं दागिने लुटल्याची घटना घडली आहे. आरोपीने प्रेमविवाहासाठी पैसा उभारण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. आरोपी आणि वृद्ध महिला मागील 7 वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.